इथिओपियातील हायली गुब्बी भागात ज्वालामुखी फुटलाय। तब्बल 10,000 वर्षांनी या ठिकाणी ज्वालामुखी फुटलाय। यातून बाहेर पडलेली राख मुंबई दिल्ली एनसीआर मध्ये पोहोचली आहे। तब्बल 130 किलोमीटर प्रति तास वेगानं मुंबई दिल्लीत राख पोहोचली आणि त्यानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरणानं लगेचच विमानांसाठी तातडीची नियमावली जारी केली आहे। वैमानिकांना राख असलेल्या हवाई क्षेत्रापासून पूर्णपणे दूर राहण्यास सांगितलंय। राखेमुळे आकाशात धुरकट वातावरण दिसतंय आणि दिल्ली सरकारनं वर्क फ्रॉम होमचा आदेश दिलाय। या राखेमुळे हवामानावर काही तास परिणाम दिसू शकतो, ज्यामुळे आकाश ढगाळ आणि धुरकट दिसण्याची शक्यता आहे। इथिओपियामध्ये उद्रेक झाला आणि राखेचा मुंबईला कसा धोका आहे तर इथिओपियात जो स्फोट झाला त्यानंतर लाल सागर, अरेबियन पेनिन्सुला आणि यमन आणि ओमान, अरेबियन सी, पाकिस्तान असा या राखेचा प्रवास झाला। गुजरात, मुंबई आणि उत्तर भारत या ठिकाणी देखील हे पोहोचलेलं आहे।